फक्त मराठी। मोहाचं जाळं हे अतिशय घातक। त्यात अडकलेला मनुष्य सहजासहजी त्यातून सुटू शकत नाही। अरे आम्हाला विश्रांती घेऊ द्याल की नाही? आम्ही काय देणं लागतो तुमचं? स्वामी, इथं कोणीच आलेलं नाही। कोणी यायला कशाला हवं? आम्हाला सगळं काही दिसत। गुरु आहोत ना आम्ही। अरे पण तुला पायावर कुऱ्हाडच मारून घ्यायची सवय असेल तर आम्ही काय करणार? आम्ही फार फार तर तुला सांगू, सावध करू। अरे बाबा पुढे नको जाऊ, खड्ड्यात पडशी। खड्ड्यातच पडायची हौस असेल तर मग आमचा उपदेश काय कामाचा? स्वामी, अहो कोण मारतय कुऱ्हाड? इथं तर कुणीच नाहीये। आणि कसला खड्डा आहे? एक जण चैनबाजीची धुंदी चढली आहे त्याच्या डोळ्यावर। मग गुरुपदेश कसा त्याच्या दृष्टीत पडेल? स्वामी, अहो कुणाबद्दल बोलताय आपण? अरे नावगाव महत्वाचं नाही, आम्ही कशाबद्दल बोलतो आहोत ते महत्वाचं आहे एक आमचा शिष्य, सगळं काही छान चाललं। सोन्यासारखा संसार आहे, अगदी दृष्ट लागावी असा। पण त्याच्या संसाराला त्याची स्वतःचीच दृष्ट लागते। म्हणजे? त्याला बाईचा नाद आहे। अरे बापरे, अहो स्वामी, मग आता कसं व्हायचं त्याचं? आता त्याचं कसं व्हायचं हे त्याच्या हातात आहे। आम्ही त्याला आता फक्त एकदा सावध करू, तो झाला तर ठीक, नाहीतर इथं पर त्याचा तो। स्वामी, एक विचारलं तर चालेल? पूछो, क्या पूछना चाहते हो? माणसाला कळत असतं की आपण करतोय ते अयोग्य आहे, पण तरी सुद्धा तो त्याच गोष्टींच्या आहारी का जातो? मोह, हा मोह फार वाईट। एकदा का कोणी यात अडकला की या मोहपाशातून बाहेर येणं त्याला अधिकाधिक कठीण होत जात। आपण काय करतो आहोत याचं भानही मग त्याला राहत नाही। मग यावर काही उपाय नाही का? आहे, या मोहातून बाहेर पडण्याचा एक उपाय आहे। एका वेलीला धरलं तर तो माणूस या कर्दमातून बाहेर येऊ शकतो। ही वेल अध्यात्माची, गुरुसंगतीची। ही वेल ज्यानी धरली तो तरुण वर आला, आणि या वेलीला ज्यानी धरलं नाही तो या कर्दमात अधिकाधिक रुतत गेला। आम्ही प्रत्येकाला एकदा तरी संधी देतो। ही वेल त्याच्या समोर धरतो, जो या वेलीला धरतो तो तरुण वर येतो। जो धरत नाही तो त्याच्याविषयी न बोललेलंच बरं। वाह सुगंधा, वाह, तुझं हे लावण्य, तुझं चापल्य, तुझी ही जीव घेणी आता घायाळ केलंस तू आम्हाला। आणि हे काय, पायामध्ये चाळ बांधलेत का वीज बांधली आहे? आणि गळ्यात तर काय साक्षात सरस्वती आहे असा भास होतो। खरं सांगतो सुगंधा, त्या इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा सुद्धा फिक्या पडतील तुझ्या पुढे। आणि तो इंद्रही मनातल्या मनात आमचा हेवाच करत असतो। सुगंधा, तुझ्या नृत्य आणि गायन कौशल्यानं जे सुख मिळतं ते स्वर्गातही मिळत नसेल। बेहद खुश झालोत आम्ही तुझ्यावर। अहो किती कौतुक करताय माझं। आज सोहनी उगाचच कोणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाही बरं का।
नुसत्या कौतुकानं स्पोट भरू पाहताय होय माझं? मग बोल, काय हवंय तुला? काय हवंय? मागच्या वेळेस सांगितलं होतं मला सोन्याचा हार हवाय म्हणून. तो मिळाला की पुढची फरमाईश सांगते. ते कसं विसरेल मी? हं? हार आणलाय, पण तो तुला नाही मिळणार. म्हणजे हो? म्हणजे असं की हा हार आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं आमच्या राणीच्या गळ्यात घालणार. कधी कधी माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाही. गावातली एवढी मोठी, प्रतिष्ठित, श्रीमंत, एवढा दरारा असणारी आसामी माझ्यासारख्या नाचणारीवर प्रेम करते. माझ्यात असं काय आहे की तुम्ही माझ्यासाठी काहीही करायला तयार व्हावं? अगं वेडे, फुलाला काय माहिती त्याच्याकडे काय आहे आणि त्याच्याकडे लोक असं मोहित का होतात? म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य आहेस तू, आणि त्या सौंदर्यानं स्वतःच मूल्यमापन स्वतःच करू नये. ते काम आमच्यासारख्या दर्दी रसिकांचं आहे. आणि तुझ्यात असं काय आहे याचा विचार तू नको करू. ते काम आम्ही करू ना आवडीने. साक्षात जादूगारीण आहेस तू, गारुड केलंस तू आमच्यावर. तुझ्यासारखी सौंदर्यवान, हुशार, वागण्या बोलण्यात इतकी चतुर, हजरजबाबी, कुशल आणि इतकी उत्कृष्ट कलावंत बाई मी आजवर कधीच पाहिलेली नाही. सुगंधा, तुझ्यासारखी तूच आहेस सुगंधा. हो पुरे आता. कितीही गुणी देखणी असले तरी मी एक नाचणारी आहे. आणि तुम्ही गावात नाव लौकिक असलेला एक सद्गृहस्थ. तुम्हाला घरदार आहे, बायको आहे, मुलगा आहे. गावातले लोक आदर करतात तुमचा, आणि तरीही तुम्ही माझ्यासारख्या बाईशी संबंध ठेवता. गावात आपली इबरत जाईल याची भीती नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही. अगं फुलावर भोंगा गुंजाराव करणार नाही का? आणि कोणावर प्रेम करणं हा काय गुन्हा आहे? तुला सांगतो सुगंधा, गावात माझा इतका दबदबा आहे की एकाही माणसामध्ये इतकी धमक नाहीये की कोणी माझ्याकडे बोट दाखवेल, कोणी माझ्याविषयी बोलेल. तू नको काळजी करूस. तू अशीच आनंदात राहा आणि आम्हाला असाच आनंद देत राहा. मालक, एक विचारू? काय? तुमची बायको काही बोलत नाही तुम्हाला? ती कशाला काय बोलेल? अगदी संसारात काहीच कमी पडू दिलेलं नाही मी तिला. सगळी सुख तिच्या पायाशी लोळण घेत आहेत. ती काय तक्रार करणार आहे? पण आज तू इतके प्रश्न काय विचारतेस? सहजच. तुम्ही माझी कुठपर्यंत साथ देताय याचा अंदाज घेतेय. नको काळजी करूस. आणि असले प्रश्न विचारण्यात वेळही वाया घालू नको. फक्त एक लक्षात ठेव, मी तुला सोडून कधीही कुठंही जाणार नाही. मंजुळा, ही त्या सोनीची बायको ना? का ग असं काय विचारतेस? तू काय हिला ओळखत नाहीस? तसं नाही ग. मग पण मला एक प्रश्न आहे. सोनीची आता कचेरीतून घरी येण्याची वेळ, आणि इथं काय करते? सोनी साहेब कचेरीतून थेट घरी जात नाहीत बरं. म्हणजे? अगं आमचे हे सांगत होते, हल्ली सोनी साहेब त्यांच्या घरी जात नाहीत म्हणे जास्त. काय सांगतेस? हो, घरी नसतात. मग कुठे असतात? ग गावात ती नाचणारी बाई आहे ना, तिच्याकडेच पडलेले असतात रात्रंदिवस. तिला म्हणे ठेवून घेतले त्यांनी. काय सांगतेस काय? हो. पण असं कसं झालं असेल ग? त्यांच्यासारखा एवढा मोठा अधिकारी माणूस असं का वागत असेल? म्हणजे एवढा चांगला संसार आहे, सगळे सुख पायावर लोळण घेत आहे, तरी असं का सुचलं असेल त्यांना? एक पोरगा आहे, चांगली बायको आहे, याचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. चांगली बायको? कशावरून? अगं काही वेळेला दिसतं तसं नसतं बरं का. चांगली बायको असती तर कशाला गेले असते बाहेर शेण खायला?
मला तर वाटतं हिच्यातच काहीतरी दोष असला पाहिजे. खरंच बाई असंच असेल. नाही तर कशाला बाहेरचे नाद लागले असते. ग कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं बरं का. मला तर हिच्यातच काहीतरी दोष दिसतोय. म्हणून तर ना असा चांगला माणूस कोणाच्या नादाला लागेल का. बघ खरं बोललं ना म्हणजे असंच माणसाला झोमतं. मग काय. काय ग शारदे, काय झालं? का रडतेस? काय होणार आई, नेहमीच. फरक इतकाच आहे. आतापर्यंत मागे बोलत होते, पण आता तोंडावर बोलायला सुद्धा कमी करत नाहीयेत. त्यांचं ते टोचून बोलणं, त्यांचे ताशेरे नाही सहन होतात आता मला. त्या बायका बोलत होत्या माझ्यातच काहीतरी दोष आहे, म्हणून त्यांना बाईचा नाद लागला. खरंच या गणेशापायी आणखी काय काय ऐकावं लागणार आहे. मी तर त्याला समजावून समजावून थकले बाई. घरात एवढी सोन्यासारखी बायको असताना बाहेर नाचणारीच्या मागे लागण्याचा दळभद्रीपणा त्याला कुठून सुचलाय. आजवर सोहनींच्या घराण्यात असं कधीच घडलं नव्हतं. हे बाई वगैरे ठेवण्याचे असले घाणेरडे प्रताप कधी कोणी केलेले नाहीयेत. आपल्या घराण्याचा अख्ख्या गावात केवढा नावलौकिक आहे. सगळे लोक आपला आदर्श देत होते, पण हा मुलगा मात्र सगळा मान मराता धुळीला मिळवायला निघालाय. आणि यात तुझा काहीही दोष नसताना तुला हे सगळे भोग भोगावे लागतात. मला खरंच खूप वाईट वाटतं, पण तू काळजी नको करूस. मी आहे तुझ्यासोबत. अशीच्या अशी जाते आणि त्याला कानाला धरून घरी परत आणते. नको आई, आता तुम्ही तिथे नका जाऊ. तुमचं तिथे जाणं बरं दिसत नाही. ते घरी आले ना की आपण बोलू त्यांच्याशी. बरं ठीक, तू म्हणतेस तसं. पण पोरी आता रडणं थांबव. हा, बघताय ना स्वामी, विचार माझा दुर्दैवी पोर. अहो काय काय ऐकावं लागतंय त्याला. बापाचे प्रताप पाहावे लागतायत. काय वाटत असेल त्याच्या मनाला. स्वामी, माझ्या गणेशाला सुबुद्धी द्या हो. स्वामी, सोहळ्या, तुला किती वेळा सांगितलं आम्ही कुठे निघालो की आम्हाला टोकत जाऊ नकोस. तू एवढा शहाणा जाणता तरी सुद्धा तू. माफ करा स्वामी, आपण मला काहीही म्हणा, पण आपण असे एकट्याने रात्री बेरात्री बाहेर पडताय, काळजी तर वाटणारच ना. सोहळ्या, अरे नको आमची इतकी काळजी करूस. ही दिवस रात्र आम्हीच निर्माण केले. आम्हाला त्याची कसली आली आहे भीती. स्वामी, अहो पण आपणाला ही विश्रांतीची गरज तर आहेच ना. सोहळ्या, आपला भक्त चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी दिवस रात्र असा भेदाभेद करून आम्हाला चालत नसतो. आमची स्वतःचीही काळजी न करता आम्हाला त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी जावं लागतं. देव पण उगाच मिळत नसतं बाबा. अरे भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याला नेहमी जागरूक राहावं लागतं. वेळ काळ न पाहता त्याच्या मदतीसाठी त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी धावून जावं लागतं. स्वामी, अहो पण भगवंताने भक्तासाठी एवढे कष्ट घेऊनही जर भक्त योग्य दिशेने चालू लागलाच नाही तर मग
तो त्या भक्ताचा दोष. अरे भक्त चुकला तरी सुद्धा त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवंताला जावंच लागतं. भक्त चुकणारच, भगवंताला चूक करून चालत नाही. मालक, अहो दिवसाची रात्र झाली, आज सुद्धा घरी जायचं नाही वाटतं तुम्हाला? तुला सोडून जावंसच वाटत नाही. आमचं तर जग इथंच वसलंय. आणि आमचं जग तर इथं बसलंय. त्याच्यावर प्रेम आहे म्हणता, आम्हाला लाडकी राणी म्हणता, आणि अजून ठेवल्या या खुराड्या. आणि तुमची बायको मात्र त्या महालात राहते. तुला माहितीये सुगंध, आम्ही दुसरा आणखीन एक महाल बांधायला घेतलाय. तो आणि कोणासाठी? आहे आमची एक लाडकी राणी, तिच्यासाठी. अगं तुझ्यासाठीच. लवकरच बांधून पूर्ण होणार आहे. बघ बघ, तसं एखाद्या खरोखरच्या राणीसारखं तुला ठेवतो. नोकर चाकरांची फौज असेल तुझ्या दिमतीला, काहीच करावं लागणार नाही. फक्त एकच काम करावं लागेल, आमच्या तैनातीत राहायचं. ते काय? त्यात कसूर करायची नाही. नाही करणार ना? अगं बाई, खरंच की काय? तोंडातून एक शब्द यायचा अवकाश, लगेच मागणं पूर्ण करता तुम्ही. म्हणून तर तुमच्यावर जीव आहे आमचा.